तुम्ही ही 2 ते 3 दिवसाची कोकण ट्रिप प्लॅन करताय आणि राहण्यासाठी बजेट स्टे शोधताय तर डोंट वरी, मी घेऊन आले 2 दिवसाची कोकण बजेट ट्रिप आयटनरी खास तुमच्यासाठी। मुंबईवरून रात्री ट्रेन करून आम्ही निघालो सावंतवाडीला। अंडर 1000 रुपीज तुम्हाला नॉन एसी आणि एसी स्लीपर तिकीट्स मिळतील। 8 ते 10 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो सावंतवाडी स्टेशनला। इथे उतरून अगदी 10 ते 12 मिनिटात आम्ही पोहोचलो नक्षत्र विलाला। तर त्याचसोबत मोपा एअरपोर्ट वरून अगदी 40 मिनिटात तुम्ही या विलाला पोहोचू शकता। हा 3 BHK विला आम्हाला मिळाला फक्त 7500 फॉर 8 to 10 पीपल। या विलामध्ये तुम्हाला मिळेल 3 स्पेशियस रूम्स विथ अटॅच वॉशरूम, एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह अँड ऑफकोर्स किचन एक्सेस ॲज वेल। विलाच्या बाहेरच तुम्हाला दिसेल हा ह्यूज पूल आणि त्यासोबत स्पेशियस गार्डन एरिया। चेक इन करून फ्रेश होऊन आम्ही डे 1 ला निघालो सावंतवाडी फिरायला। पहिला आम्ही लंच करायला साधे रेस्टॉरंट मध्ये गेलो, जिथे फक्त 100 रुपयात आम्ही पोटभर जेवलो। अगदी उत्तम आणि कमाल जेवण। मग पुढे आम्ही गेलो सावंतवाडी पॅलेस बघायला। इथे छान फोटोज काढून झाल्यावर आम्ही गेलो मोती तलावाकडे। सावंतवाडी आलोय तो मोती तलावाकडे फोटोज आणि सेल्फीज तर मस्ट आहे। एवढं सर्व फिरून झाल्यावर रिटर्न विलावर येऊन छान चहा पीत पावसाची मजा घेतली। रात्री आम्ही विलावरच थांबून ऑनलाईन फूड ऑर्डर करायचं ठरवलं। इथे तुम्ही किचन यूज करू शकता किंवा मग झोमॅटो किंवा लोकल रेस्टॉरंट मधून फूड ऑर्डर करू शकता। नेक्स्ट मॉर्निंग गरमागरम मिसळ पाव आणि भजी खाल्ल्यावर आम्ही निघालो शॉपिंगसाठी। सावंतवाडी म्हणजे लाकडी खेळण्यांचं माहेरघर। इथे लाकडांच्या खेळण्यांपासून ते शो पीस पर्यंत आणि किचन अप्लायन्सेस पासून गिफ्टिंग आयटम्स पर्यंत सर्व काही लाकडांचं तुम्ही विकत घेऊ शकता। मस्त शॉपिंग झाल्यावर आम्ही विलावर रिटर्न आलो आणि मग काय बॅक टू मुंबई आणि बॅक टू सिटी लाईफ म्हणत चेकआउट केलं। हा 2 दिवसाचा सावंतवाडी प्लॅन तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि विला बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करायला विसरू नका।